नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे योलो रुद्र गरुड आणि माझं नाव आहे अश्विनी आणि माझ्या बाळाचं नाव आहे रुद्र. चला बघूया रुद्र काय करतोय आत्ता. त्याला नवीन खेळणं दिलं तर त्या खेळण्यासोबतच तो खेळतोय आणि त्याला मज्जा येते ते वाजतंय तर. पला 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 दे मला ते दे. इथे त्याला मी म्हणते आहे तुला बुक्स दिले त्या बुक्ससोबत खेळ, बुक्समध्ये कोणकोणते चित्र आहेत ते बघ. पण तो त्या खेळण्याच्याच मागे होता आणि त्याने त्या बुक्सकडे बघितलं पण नाही. त्याला मी आता खाऊ घालते आहे आणि बेडरूममध्ये एकटाच जाऊन बसला होता, त्यामुळे त्याला मी आवाज देऊन बाहेर बोलवलं. त्याला म्हटलं की खाऊ देते आहे तुला. लगेच बाहेर पळत आला आणि त्याला त्याच्या घोडागाडीवर बसवलं आणि त्याला खाऊ घालते आहे. खाण्याची पण नाटकं असतात बाळांची आणि त्याला टी व्ही पण चालू आहे, टी व्हीवरती पण त्याचं कार्टून चालू आहे आणि मग तो खातो आहे. बाळांना खाऊ घालणं म्हणजे एका आईसाठी कसरतच असते नाही का. त्याला किती प्रयत्न करून खाऊ घालावं लागते, नंतर परत रडारड सुरू की खायचं नाही आहे, खाण्याचा कंटाळा आला आहे. त्याला मी फ्लॅश कार्ड्स घेतले होते तर त्याला ते दाखवते आहे की कोणकोणते फळं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत आणि तो बघतो आहे. 6 प्रकारचे बुक्स आहेत ते आणि त्याला मजा येते बघायला पण. त्याला बनाना दाखवते, बनाना खातो तो. त्याला बनाना खूप आवडतो आणि कलरफुल आहे तर त्यामुळे त्याला बघायला पण छान वाटतं आहे की कुठलं काय दाखवते मम्मा आणि हसतो पण इथे. तुमचं पण जर लहान बाळ असेल तर तुम्ही बाळांना फ्लॅश कार्ड्स देऊ शकताय आणि फ्लॅश कार्ड्स यूजफुल आहेत. बाळांना प्राण्यांची, पक्ष्यांची वगैरे जी आहे ती ओळख याने होऊ शकते. Duck, elephant, fish, grapes, horse, ice cream, joker, kite, lotus, mango. आपण खाल्ले की नाही मँगो? किती मँगो खाल्ला आपण? भरपूर. ससा, रॅबिट, peacock, hummingbird, pigeon, parrot, crow, kingfisher, ostrich, swan, flamingo. इथे माझं काम सुरू झालं आहे आणि हा माझ्यासोबत येऊन बसला आहे आणि माझ्या कीबोर्डसोबत खेळतो. त्याला माझ्यासोबत सिस्टीम जवळ येऊन बसायला खूप छान वाटतं. त्याला वाटतं की आई काय करते, आपण पण बघावं. त्याला कीबोर्डची बटणं दाबायची असतात, त्याला माऊसला हात लावायचा असतो. इथे पण तेच करतोय तो. खरंच खूपच अवघड आहे बाळाला घेऊन काम करणं. आणि बेडरूममध्ये त्याचा बाबा काम करतोय आणि हॉलमध्ये त्याची आई काम करते आहे.
त्याच्या बाबाचं काम झालं, बाबा त्याला घेईलच, पण तोपर्यंत मलाच बघावं लागणार आहे त्याला, त्यामुळे त्याच्यासोबतच आहे मी. बबडी रोज काहीतरी नवीन शिकतो. त्याने आता एक नवीन गोष्ट शिकली आहे, ती म्हणजे बोच करायला शिकला आहे तो आता. लहानपणी तो असं कधी करत नव्हता, पण आता बघा बोच काढतोय मला. लहान मुलं काय शिकतील काय सांगता येत नाही. रोज वेगवेगळे प्रकार शिकतात लहान मुलं. इथे बबडी टी व्ही बघतोय आणि सोबत घोडागाडीसोबत पण खेळायचं चालू आहे. त्याची फेवरेट घोडागाडी आहे. त्याच्या आजोबांनी त्याला घेऊन दिली होती आणि तो आता कंटिन्यू तिच्यावरच, खाणं पण त्याच्यावरच, घोडागाडीवरच असतं. माझ्या आईकडे गेल्यावर नेहमी त्याला काही ना काही माझे पप्पा घेऊन देत असतात, त्यामुळे तो त्याच्या आजोबांकडे खूप खुश असतो. आणि ते जरी बाहेर कुठे निघाले तरी पण तो त्यांच्या मागे मागेच असतो. त्यांचा पिच्छा काही सोडत नाही आम्ही तिकडे गेल्यावर. बबडीला फक्त व्हिडिओ कॉल केला की त्याला अजिबात कोणाशी बोलावं वाटत नाही. त्याला फक्त समोर माणसं येतील तेव्हा त्याला भारी वाटतं. छान छान, वा वा. सर्दी होईल ना मग कळेल. जा आता बाबाकडे जा जा. कसा खातोय मटा मटा. असलं बरं आवडतं त्याला. आईस्क्रीम खातो. छान छान गोष्टी द्या खायला त्याला. दे की त्याला तुझ्याकडचं. मी खाऊ की नको. ते बघ ते बघ. हा बस आता, जा जा आता, आता नाही. आमची मजा मस्ती अशीच चालू राहील. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा. थँक्यू, बाय.